आणि यानंतर एक मोठी बातमी हाती येते। राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। दुपारी 2 वाजता ठाकरे गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे। अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला असल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलाय। ऑनलाईन पद्धतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, ही याचिका दाखल करताना काय नेमकं म्हटलंय ठाकरे गटानं? दीपक, ही एक कंटेम्प्ट पिटिशन आहे आणि अशा स्वरूपाचं एक कंटेम्प्ट हा विधानसभा अध्यक्षांनी केलाय। ज्यावेळी अशा स्वरूपाचा आरोप हा ठाकरे गटाने केलाय, ज्यावेळी सुप्रीम कोर्ट किंवा कोणतंही न्यायालय एखादे आदेश देतं आणि त्या आदेशाचं जर पालन झालं नाही तर कोर्टाचा अवमान झाला असं समजलं जातं। त्यामुळे ठाकरे गटाने जो दावा केलाय त्यानुसार कोर्टाचा अवमान करण्यात आलाय विधानसभा अध्यक्षांनी आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात कंटेम्प्ट पिटिशन फाईल करण्यात आली आहे असं कळत आहे। परंतु कंटेम्प्ट पिटिशनला अटॉर्नी जनरल जे केंद्र सरकारने नियुक्त केलेले असतात त्यांच्या सँक्शनची गरज असते जर तुम्हाला ती दाखल करायची असेल तर, किंवा मग थेट स्वतः न्यायाधीशांनी त्याची दखल घ्यावी लागते, ती सुद्धा मुख्य न्यायाधीशांनी। तर असं जर झालं तर कदाचित ती याचिका दाखल करून घेतली जाईल। आज ती याचिका दाखल करण्यात आली आहे, याचा अर्थ उद्या ती मेन्शन करून उद्या त्यावर सुनावणी व्हावी असा प्रयत्न ठाकरे गटाचा असेल असं कळतंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।